व्हॉट्सअप गाईज, कसे तुम्ही सगळे? आफ्टर अ लॉंग टाइम हा गेम खेळतो. आफ्टर अ लॉंग टाइम म्हणजे 2-3 दिवस झाले व्हिडिओ टाकता नाही आता. बिकॉज माहिती आहे ना घरचे कसे असतात. तेच त्या दिवशी जरा जास्तच गेम खेळत होतो म्हणून मम्मीने लॅपटॉप जप्त केलेला बाहेर, जे काय पण असो. आता परत भेटलेलं आहे, तर आजच्या याच्यामध्ये मी काय करणार आहे माहिती आहे, मी आपलं बेस कंप्लीट करायचा विचार करतो. जे जे मी बिल्ड नाही केलं ना ते मी बिल्ड करायचा विचार करतो. जसं की मी मोठा पिस्टन लावलेला आहे ना, बेट लावलेला आहे, कंपस नाही, हे एक बनवायचा विचार करतोय. हे नाही आहे, कुकिंग पॉट नाही माझ्याकडे. त्यासाठी मला फ्लिंट स्टोन थॅच पाहिजे. फ्लिंट स्टोन थॅच ओके, मे बी माझ्याकडे असेल. जसे त्याच्यामध्ये थॅच आहे, स्टोन थॅच. थॅच भेटला तर स्टोन पाहिजे आणि फ्लिंट मेटल. ओके, बेसिकली मला स्टोन आणि फ्लिंट आणावं लागेल. स्टोन तरी असंच जमा करेल मी, येता जाता येता जाता. तो स्टोन्स फ्लिंट घेतो, मेटल भेटला. इकडे पण आहे ना. ओके, मे बी आता बनवू शकतो. कुठे गेला रे कुकिंग पॉट? अरे कुकिंग पॉट कुठे गेला? हां, हे कुकिंग पॉट इकडे जा. अजून स्टोन पाहिजे. मग मी काम करतो, मी स्टोरेज खाली करून येतो. ओके, अरे 17 वेळा तर ह्याच्यावरतीच क्लिक होते. मी तसं पण आता कोणत्या टायमाला टीम करायला तर जाणार नाही. मी त्याचा टाकतो, हे टाकतो, हे टाकतो, बाकीचं राहते माझ्याकडेच. आणि याच्यातून मी तर सगळंच टाकतो. ओके, स्टोरेज फुल झालं. त्या इकडच्या स्टोरेजमध्ये टाकतो आणि माझं गेम लॅग का होतं माहिती नाही, लॅग होतं. ते काम करतो यावेळेस इकडनं स्टोन्स आणूया. स्टोन पाहिजे तर अजून हां, मे बी एवढे स्टोन्स भरपूर असतात, तरी पण जस्ट इन केस मी घेतो. मे बी सर जातं, हे पण अपघात नेतो, बघूया बाकीचं. आणि रस्त्यात पडलेल्या स्टोन्स मी उचलत चालतो. ओके, तर आपलं अरे यार हट. ओके, स्टोन्स कुठे गेले? मे बी मी स्टोन्स तिथे टाकले. लेंट वगैरे हाय, वूड थॅच. वूडची गरज नसते ना, काय माहिती, बघायला लागेल मला. पक्का आठवत नाही. स्टोन्स याच्यात मे बी हां झालं. किंग पॉट रेडी झालं. ठीक आहे, हे ना बनवू शकत. ओके, स्मॉल क्रॉप्स बनवू या बिगच बनवू? ते काम करू, बिगच बनवायला नको ते. मी हे वूडचा घर मी एवढ्यात तर नाही बनवणार, माझा तो प्रश्न येत नाही. ची गरज नाही आहे. अजून काय बनवायचं? फ्लॅर आहे, बघू बनवू तरी. तिथं फायबर पाहिजे. फायबर माझं होतं कदाचित त्याच्यात आहे.
हा कुठे 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 हे हे किती एकच होतं तिथे वुड कमी पडतं अजून वुड कमी पडतंय वुड मे बी माझ्याकडे नाही आहे अरे याच्याकडे असेल ना पॅराझॉरकडे तरी आपलं काय काय नाव त्याचं हा विना विनाकडे नाव असेल आपलं मे बी हा आहे ना त्याच्यामध्ये पण फार इकडे बघा सीड्स पण खूप सारे आहेत काय झालं हे पण झालं राफ्ट पण बनवू का साठी 75 हाईट पाहिजे आणि 250 वुड बापरे 250 वुड ठीक आहे ते पण करूया नो प्रॉब्लेम तर सध्या ना मी हे सगळे सामान मधल्या स्टोरेज बॉक्समध्येच टाकतो आणि आपण हे कुकिंग पॉट लावून घेऊ हे 8 वर ठेवतो आणि हे 9 वर ठेवतो तर कुकिंग पॉट कुठे लावू त्याच्या समोरच लावू या इकडे अरे याच्यावर आहे ना 8 वर आहे ना ओके काय करू कुकिंग पॉट इकडेच लावू ठीक आहे लावतो जर नसेल चांगलं वाटतं तर नंतर काढूया आणि हे मी कुठं लावू मी विचार करतो इथे लावूया गॅपमध्ये त्याच्यानं बघा ना कसं हे येते तर मी विचार करतो आला ना आपण इथेच लावू थोडंसं इथे परफेक्ट तर मला याच्यामध्ये माझ्या डायनोसचे पोटी आणि थॅच टाकायचं आहे फक्त त्याच्यामधून मला फर्टिलायझर भेटेल म्हणजे कोणी पोटी नाही गेली छोट्याची पोटी काही कामाची नसतेच जस्ट इन केस हे एकाने केली आहे अजून नाही केलं बॅटमॅनच्या लेवलचं वाढून घेतो ची 1500 हेल्थ झाली त्याला डोळ्याचे अजून काय ना त्याचे 300 झाले 350 होईल आणि 7 जास्त होईल अरे झालं लेवल अप नो प्रॉब्लेम अरे यार मे बी आपल्या विनाकडे असेल डॅमेज पडलं विनाचं लेवलअप नाही झालं ना विना त्यामध्ये गेम एवढा लॅग का होतोय बट माहिती नाही सम रिजनमध्ये गेम लॅग होतोय तर नाही बाबत हे खायची घेऊन जातो बस झालं चला नंतरचं नंतर बघू त्याला व्हायला जरा टाइम लागतो म्हणून कधी होईल सांगता येतं बट मला अजूनमधून चेक करावं लागेल कारण आपल्या क्रॉप्सला फर्टिलायझर करणं गरजेचं असतं ओके तर आता काय बनवायचं आता हा वूड पाहिजे ना आपल्याकडे आपल्याला वूड कमी पडतंय ना मे बी विनाकडे आहे का वूड न वूड तर आपल्याला वूड कमी पडत होतं ओके तर वूड आपल्याला आणायला झालंय सो मला हा एरिया थोडा क्लिअर करायचा आहेच कारण बेस बनवण्यासाठी मी विचार करतो हे वाला झाड पण काढू की नको काढू मला ते समजत नाही तसं मी सध्या तरी हे छोटे छोटे अशी चुटकी फुटकी झाडं आहेत तीच काढतो आणि ते वेगळं आपला लेवलअप पण झालेला आहे हे 80 वूड झालं
रूफ हवं. हो हा ओव्हरवेट झाला. तू काय वाढू? वेट वाढू? ठीक आहे. बाकीचे नंतर अनलॉक करू. तर करून घेतो अनलॉक. 28 पॉईंट झालेले आहेत. त्यामधून मला पिंक पावडर आहे, त्याच्यासोबत सॅडल हवी आहे, स्मॉल क्रॉप हवा आहे. बस संपलं. सबच्याकडे बूट किती झालं मी चेक नाही केलं. 200 झालं यार. ओके 200 आणि कितीतरी पाहिजे होतं ना. थोडं ऑलरेडी माझ्याकडे आहे. अरे यार याच्यात टाकून याला बनवून घेतो. नार्कोटिक्स उपयोगाला येते आपल्याला. काहीच नाही पाहिजे, बूट पाहिजे. कुठे गेला? हां बूट झालं. एवढं बूट थोडं जास्तच आहे. स्प्लिट ऑफ नाही यार. ओके नाही तर राहू दे. मी इकडे जाऊन बनवतो. हाईड घेऊन आलो मी. प्रॉब्लेम काय आहे यार? एवढा लॅग का होतोय? माझा इंटरनेट जरा स्लो आहे. नाही इंटरनेटवर नाही चालत ना. काय माहिती पण जेव्हापासून त्याचा अपडेट आला ना तेव्हापासून असंच होतं. त्यांच्याकडे असं लाईट छोटूची हेल्थ वाढवतो. तिकडे पण स्पॉइल्ड मीट आहे. अरे देवाने पोटी गेली. इकडे पण स्पॉइल्ड मीट आहे मोठूकडे. तुम्ही हेल्थच वाढवेल पण त्याच्याकडे हाईट नाही आहे. मे बी आपल्याला हाईट कमी पडेल तर मी ते त्याच्यात ठेवून आलो. अरे यार मग थॅच पण मी घेऊनच जातो ना. ऑलरेडी तसं थॅच कमी पडते. अरे आपल्या विनाने पण दिला. एक विना थॅच दे जरा मला. 200 आहे. 19 थॅच माझ्यामध्ये ओके फाईन आहे. नार्को बेरीज पण घेतो जस्ट इन केस उपयोगाला येऊ शकतं. मी ह्याच्यात टाकेल. मला नार्कोटिक्स पण बनवायचं आहे. हा नार्कोटिक्सच बोलतात ना त्याला. हाईट पहिले ह्याच्यात टाकू. बनवत जातो. मला बूट पाहिजे, हाईट पाहिजे. अजून काय पाहिजे तुम्ही विचारला. फायबर हा ओके आहे. हे तर आपले राफ्ट पण झालेले आहे. त्याचे स्टोरेज बॉक्स मी लावलेले आहेत. त्यांची गरज नाही आहे. त्या पाईप्स आहेत. मी स्टोनचे पाईप बनवू की कसले पाईप बनवू मला समजत नाही. प्रिझर्विंग बिंग तर माझ्याकडे आहे. फीडिंग स्टॅब बनवू का? माझ्या मते मे बी माझ्याकडे 8 मेटल इनगेट असतील मे बी. 8पेक्षा जास्तच असायला हवेत. म्हणजे काय बुकशेल्फ आहे. बुकशेल्फ नको आहे मला. वुडन बेंच आहे. वुडन चेअर हे सगळं मी इकडे नाही तिथेच लावलं आपल्या वुडन घरामध्ये. स्मिथीसाठी यार मेटल इनगेट हवेत. ओके ह्याला मेटल इनगेट हवेत. मेटल काय फ्लिंट. हां फ्लिंट आहे. हाईट नाही आहे यार. स्टोन्स मी आणेल. ओके तर आपल्याला शिकार करायला जावं लागेल. तर जाऊया. त्यासाठी मला जे लागेल ते मी घेईल. पहिलं मी आपलं हे राफ्ट ठेवतो. राफ्ट कुठे इकडेच ठेवू का? ठीक आहे विचार करतो राफ्टसाठी एक स्पेशल प्लॅटफॉर्म बनवू का राफ्ट ठेवण्यासाठी. एक काम करत आहे ना आपण नंतरच बघूया.
अरे यार मी हेल्थ वाढवूया चुकून. शूट्स मॅन. हे आपले राफ्ट त्याच्यामध्ये माझं बॅकग्राऊंडमध्ये ॲप्स चालू आहेत म्हणून कदाचित एवढा लॅग मारतोय. मला तरी असंच वाटतं. बघूया. आणि मला याच्यावरती ना एक बेड लावायला लागेल. बेड स्टोरेज बॉक्स. मी याच्यावरती माझा एक बेस पण बनवून दाखवेल. मला माहिती आहे कसं बनवायचं. आणि हे जे काही मी बनवतो ना सगळं माझ्या डोक्याने बनवतो. मी पहिलाच सांगतो. मी नाही नंतर कोणाचे व्हिडिओ नाही बघितले. जे व्हिडिओज बघितलेले त्याच्यामध्ये ते लोक ह्याच्यावरती अख्खाच्या अख्खा शीप वगैरे बांधतात. ते घर मोठ्याच्या मोठा बांधतात. मी तसं नाही. मी एक मला जेवढं झेपेल तेवढंच मी करेन. मला त्यांच्यासारखं मला नाही ना. म्हणजे बघून बघून मी बनवू शकतो बट नको. त्यासाठी खूप टाइम जाईल आणि नकोय मला ते. ओके तर आपण शिकारला जाणार होते ना. तर मी माझा बो वगैरे घेतो. मला ना स्टोरेज सगळं हलवायला लागेल. ओके रिमूव्ह ॲमो. आता आपण शिकार करायला चाललं तर नॉर्मल एरोज पाहिजेत आपल्याला. अजून काय नाही पाहिजे. अजून एरोज ह्याच्यात होते. कशात तरी होते. मी एरो अजून बनवू का? एरो लागतील ना. काय पाहिजे यार. फायबर फ्लिंट हॅच. त्याच्यामध्ये डिलोफोसॉरस आहेत यार. नको जस्ट इन केस लागलं तर नंतर बघू. यार त्यांना नाव दिलं तरी पण छोटं मोठं आहेत आपल्याकडे. चला जाऊया. आपल्या विनाला घेऊ का? विनाला नको नेऊ नको. नाही नाही चल सोड. थोडं आपण एक्सप्लोअर पण करून येऊ. एक काम करू आपण त्या साईडला जाऊया. समोरच्या त्या आयलंड वरती नको. मध्ये खूप मोठा समुद्र येतो. ओके आपण या साईडला जाऊया. थोड्या या साईडला एक्सप्लोअर करूया. कारण आपल्याला हाईट हवी आहे. हाईट आहे. आणि मी हे काम करतो. मी म्हणजे ना हे ट्रँक्युलायझर ॲरोज पण घेतो. मला जर एखादा दिसला ना डिलो विलो तर मी त्याला टेम करेन. डिलोफोसॉरसला. कारण मला डिलोफोसॉरसची एक आर्मी बनवायची आहे. ओके मी ते ॲरोज बनवून घेतो. ट्रँक्युलायझर ॲरोज. मोठू नाही छोटू मोठू. तर मोठूनी पतलूड व्हायला पाहिजे होतं ना. तर ज्याची हाय लेवलला त्याला नाव छोटू दिलंय. ओके ठीक आहे. मी तेव्हा नोटीस नाही केलेलं. ओके एखादा डिलो भेटला तर मी त्याला नक्की पकडेन. कारण आपल्याला सध्या डिलोसची गरज आहे. पण मला डिलोसची आर्मी पाहिजे. कारण तेच एक आहे ज्यांना टेम करणं थोडं इझी जाते. आणि त्यांच्यासाठी फूड ह्याच्याकडे आहे ना तर मी माझा फूड देईल त्याला. नो प्रॉब्लेम. मी पहिलं पाणी पिऊन घेतो. थोडंसं खाणं पण खाऊन घेतो. इकडे डिलो नाही येत नाही बी. दिसत नाही आहे कोण. पण डोडो आहे. ओके डोडोलाच मारूया. ब्लू कलर मध्ये 8 लेवल झालं. अरे लोक अटॅक का नाही करत? अटॅक का नाही करत आहे? ऐसी वरती सर आहेत ना यार. म्हणजे लोक अटॅक का नाही करत आहे?
एक मिनिट. हाय, थोड्या सेटिंग्स मी चेंज करतो. हायवर ठेवतो आणि ती थोडं पुढे गेली. परत एकदा ट्राय करतो. त्याची आता होय. नाही यार, अटॅक नाही करत आहे. न्यूट्रलवर ठेवून बघतो. ॲग्रेसिव्ह. आता कदाचित अटॅक करतील हे लोक. लागले करायला बट स्वतःहूनच करतात आता. पहिला कोणाची पंगा घेत आहे तेव्हा त्याच्या ते लोक मारतील. हो ह्यांनी मारला. मारला मला वाटतं ना ते लोक मारतील. त्यांनी किरेटिंग पण भेटतात बट ते लोक हार्वेस्ट नाही करत आहेत. आय डोंट नो वाय. मी 40 याला देतो आणि 25 याला देतो. त्यांची एवढी पण हेल्थ नाही गेली आहे. मी यांना फोर्स फीड करून यांची हेल्थ फुल करतच होतं. नको दिसलं तर. अच्छा पॅरासोर असं कोणाच्या मागे चाललंय. अरे यार हे लोक कोणाला कोणाच्या मागेच चालत. हो माझे डीलर मला वाचवते. ते या कॉम्पिसना मारते आणि मी यांना हार्वेस्ट करेन. हे लोक का नाही हार्वेस्ट करत होते मला नाही माहिती. अजून पण होते. हे लोक कुठे गेले. कोणाशी फाईट करायला. हो कॉम्पिसला मारतात. नाही नाही काय डिलोवर असत मारला. नॉट ॲग्रेसिव्ह पॅसिव्ह यार यांनी काय डिलोला मारला यार. त्याला मला टेम करायचं होतं. मी ह्याला नाही मारायला पाहिजे होतं. ओके ठीक आहे. म्हणजे त्यानं मला एकट्यालाच फिरावं लागेल याला टेम करायला. नंतर मग मी ऑफ कॅमेरा टेम करून घे. मी तेच करेल. ऑफ कॅमेरा टेम करून घे. आता आपण जाऊया घरी. तर लेट्स गो बेबी. तर ना ॲग्रेसिव्ह टाकल्याशिवाय लोक अटॅकच करत नाही. त्या टेरेडॉन वगैरे पण पकडायचं आहे यार. तर त्यांच्यासाठी सध्या जे हवं ते नाही आहे माझ्याकडे. मी त्यांना पण लवकरच टेम करेन थोडे दिवस. नाही तर मी एक काम करतो ऑफ कॅमेरा करून घेऊ का. नको यार मग मजा नाही ना. हा किती लेवलचा आहे. 4 लेवलचा तर बघू ट्राय करून अटॅक करतात.
नाही करत. का नाही करत काय माहिती. ओके ठीक आहे. आता इथून हे आपल्या बेस पर्यंत येतील आणि अरे यांना यांच्या जागेवर तर पोहोचवतो की नाही. हे वो असं थोबाड बघितलं कसं दिसत होतं. तुम्ही इकडे थांबा. ओके तर आपल्याला तर काय हवं होतं. काय बनवायचं काय होतं मी विसरलो. अरे अरे मीटर आलं. आपल्याला काय बनवायचं होतं. हां हे ओके हाईड आहे. फायबर पण आहे ना. हो फायबर आहे. फ्लिंट आहे. वूड पण आहे. स्टोन पाहिजे. ओके तर मी फटफट फटफट स्टोन घेऊन येतो आणि बाकी सगळे सामान याच्यातच टाकतो. आणि माझे मीठ मी याच्यात टाकतो प्रिझर्विंग मध्ये. त्याकडे खूप फिश मीठ पण आहे. ट्वेंटी वन आहे माझ्याकडे. दोन आहेत घेऊन जातो. त्याकडे म्हणजे चारकोल पण पडलंय ना. ओके ठीक आहे सोडा जाऊ दे. मी अजून सध्या तरी स्पार्क पावडर आणि नार्कोटिक्सच बनवू शकतो. म्हणजे मग तुम्हाला ते अनलॉक करावं लागेल. हो हे एक मला पाहिजे होतं. ओके याची गरज नाही. मी ते अनलॉक करणार नाही. याची गरज नाही आहे. मी सॅडल सगळ्याच अनलॉक करू का. कारण मी त्यांना कधी ना कधी तर टेम करणारच आहे. ओके तर मी सगळ्यांच्या सॅडल पण अनलॉक करून ठेवेल. जसे की आता याच्या आधी कुठची सॅडल नाही सोडली आहे. ओके मला आता कार्बोनियसची सॅडल अनलॉक करायची आहे आणि त्याला पण पकडायचं आहे. पहिला मला फिओमिया पकडायचं होता यार. ठीक आहे फिओमिया टेम करायला पण जाऊ आणि ओके जाऊया लवकरच्या लवकरात. ओके मला स्टोन आणायला जायचं ना. स्टोन आपण इकडून आणूया कारण इकडे खूप सारे स्टोन्स आहेत ऑलरेडी. एक मिनिट याला रिपेअर करण्यासाठी काय काय लागते. ह्याचे आणि वूड फक्त. ओके त्याच अजून पाहिजे. मेटल पण भेटत आहेत. सही आहे मेटल पण भेटत आहेत तर. आपल्याला मेटल भेटलं तर आपल्याला ते स्मिती बोलतोय. फोर्ज ना काय बोलतोय तर त्याला मी विसरलो. ओके बघू नंतर. आता सध्या आपण जे बनवायला लागलं ते बनवलं. त्याच्यामध्ये आपण त्याला हे करू शकतो. मेटलला मेटल इन्ग्रेड बनवू शकतो. मे बी एवढे स्टोन्स काफी आहेत बसतो बस आहेत. ओके ठीक आहे तर जाऊया आणि लेट्स ट्राय दिस. आणि मी ऑफ कॅमेरा थोडे डिलोफोसॉरस पण पकडून घेतो कारण त्याच्याने मला त्यांची आर्मी बनवायची का ते तुम्हाला मी नंतर कधीतरी सांगेन. ओके तर आपल्याला काय काय पाहिजे तर वूड पाहिजे होतं. फायबर पाहिजे होतं. हाईट पाहिजे होतं. फ्लिंट पाहिजे होतं.
बरोबर सगळं बघितलं, बरोबरच घेतलं. काय बोलला जरा? फोर्ज, हा फोर्जच बोलतात. ओके, तर फोर्ज बांधलेली आहे मी आता. फोर्जला लाव ठेवू कुठे? घरात ठेवायला सध्या जागा तर नाही आहे. कुठे गेली? हा मग अशी दिसत नव्हती ना. ठेवू इकडेच, कारण याला फाउंडेशनवर ठेवायला लागते. ओके, तर याला मी असंच ठेवतो. ओके ठीक आहे, याच्यामध्ये नाही म्हणजे मेटल टाकू तो, आणि याच्यामध्ये थॅच टाकतो कारण माझ्याकडे थॅच जास्त आहे. लाईट फायर, त्याच्यात जे काय मेटल वितळेल त्याच्याने आपण मेटलचे टूल बनवूया. आणि त्याच्यानंतर मेटलचे टूल बनवून झाल्यानंतर आपण क्रिस्टलचा आणायला जाऊ, कारण मला स्पाय ग्लास हवा आहे. मला एक जागा माहिती आहे जिकडे की भेटतात म्हणून. बघा एक झालं, पण 2 मेटल पासून एक मेटल इनगेट बनतं. ओके, तर किती होतात ते बघूया आणि आपण हा एपिसोड इकडेच एंड करूया. आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये गाईस. सो तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि अशात न्यू एपिसोड बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईबच करा तुम्ही लोक. आणि खास करून तुम्ही लोक मराठी असतील तर पक्का सबस्क्राईब करा, कारण मराठी गेमर्स ऑलमोस्ट नाहीच आहेत, कमी आहेत. माझ्या नजरेत तरी माझ्या मते 2-3 असेच काहीतरी आहेत मला पकडून. मला पक्का असं नीट माहिती नाही आहे, बट आहेत आहेत आहेत. मी त्या दिवशी बोलला नाही आहेत, बट आहेत आहेत. बट किती आहेत मला पक्का माहिती नाही, कारण असतील अजून. सो असेच मराठीमध्ये व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या फ्रेंडला सुद्धा शेअर करा, म्हणजे तुमचे फ्रेंड्स पण या व्हिडिओचा आनंद घेऊ शकतील. सो बाय गाईज. कसं असं? बाय.